आपली 2-3 दिवस झाले तब्येत बरी नव्हती, प्लेटलेट्स कमी झाल्या. आपली अशी सेवा सुरू आहे का काय बोलायचं काम नाही. ॲपल तर का हे खा ते खा असं खा तसं खा. आता आपल्यासाठी बढियापैकी पायनॅपलचा ज्यूस बनवून राहिली बा टाकाटाकमध्ये. हो मी का म्हणतो अशी सेवा नेहमी केली तर नेहमीच करतो. तुम्हाला कदर नाही माझी. हा कदर नाही माझी. हो का? साहेबासाठी इकडे ज्यूस बनवणं सुरू आहे. आमच्याकडे ज्युसर वगैरे असं स्पेशल नाही आहे, त्याच्यामुळे जरा त्रास जात आहे. तर ज्यूस काढून करायला गाळणी एवढीशी आहे, मोठीवाली गाळणी आणा लागते. हे सगळं असं खाली, कारण हा पायनॅपलच्या ज्यूस मध्ये तो गारच जास्त राहते. काय होऊन जावा अशी सेवा 12 महिने दिली ना तर मला बी अरे चांगलं हा वाटतं. गळत नाही आहे. हो 12 महिने म्हणजे हे बघा, स्वयंपाक करून ठेवतो तुमच्यासाठी, पण तुम्ही वेळेवर जेवत नाही. ठीक आहे, काही बनवलं खाता का? हो 10 मिनिटांना खातो, घरी वापसच येत नाही. मग तुम्ही जर नाश्ता पाणी आपलं थांबा प्यायचं नव्हे, थांबा. ते तरी बी बंदी बंदी नाही आहे, काढू तर द्या पहिले. तो पाहिजे पण जास्त होता, तेवढंच ज्यूस निघते का तो? ग्लास भरला ना देत आहो ना. बैगन थोडा घट्ट जास्त राहील तर थोडा जास्त विटॅमिन भेटेल. सबर अलीचा नाही, घट्टच आहे तो, त्याचा उलट तो आहे. हे का बाय, हे तो निघत गळत नाहीये, ते दिसत नाहीये. अनोखी आवाज कमी कर टीव्हीचा. आणि मी यांच्यासाठी नेहमीच असं काही ना काही आपलं सुरू राहते. पण साहेबाला कदर नाही. पण तब्येत बिघडल्यावर एक मिनिट, हा चुकीचा गॅस. आज सकाळी शेतावर जात होते, मला आठवण नसती आली. तुम्ही स्वतः असं नाही म्हणत का हे मी खाल्लं पाहिजे, मी हे केलं पाहिजे, असेच निघाले होते. मी ऍपल कापून दिला तेव्हा तुम्ही खाल्लं. म्हणजे प्रत्येक वेळेस जरुरी नाही का मी असं करून दिलं म्हणून करायचं. घरी आहे ना सगळं खासाठी. काजू किसमिस आणून ठेवले, त्याला काय लागते, तो भुरड पडते. भुरड का म्हणते त्याला, ते असे भुरका पडते त्या काजूले. फेकले मागा आपण बदाम काजू, लोकांच्या घरी भेटत नाही. आठवण नाही राहत, द्या लागते आठवण हातात. नाही हातात. म्हणजे सकाळी उठून आपण बाकीचे कामं सोडून तिथून ते हातात द्यायचं पहिले. ती डब्बे तयार राहते, तिथून घेतलं आणि खाल्लं तर का बरं. तेव्हापासून मी काजू बदाम खाणं सोडलं. आता 2 महिने झाले घरी नाहीये, 1 महिना झाला. ऐसा मत करो मेरी जान. ज्यूस नाही गळत आहे, कुछ कारण अच्छा मी करो यार. नुसता घट्ट आहे. आता गडला. आमच्याकडे काही ज्युसर वगैरे नाही, आम्हाला असं ज्यूस काढायला लागते. मी मगापासून अर्धा तास झाले अशी घोटत जातो योगशा गाडलीनं. आपला सध्या खुराक सुरू आहे. करता येणं करायला तब्येत सध्या चांगली आहे, स्ट्रॉंग आहे, काही द्यायची गरज नाही. आता आम्हीच पिऊन घेतो पूर्ण. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? नाही. ताप गिप गेला आता, पण असं नाही का विकनेस पण वाटत आहे, लूज पडल्यावर का वाटत आहे. आता हे पिऊन घ्या. आमच्या घरचे मंडळी काही जेवण करायला बाहेर गेले आहे. मला पण जायचं होतं, पण आता मला जर तुमच्यासाठी स्वयंपाकच करून द्यायचा आहे तर मी बाहेर जाऊन या, मग करून द्या, बहुत त्रास येते. आता मी यांना ज्यूस देतो, काहीतरी बनवतो हलकं जेवासाठी. खिचडी वगैरे खायची का दुसरं काही करायचं आहे अजून? हे काय पटर करताय? ते आपण व्हिडिओ करत आहो ना, आणि टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला आहे. तर चला, अशी आमच्या घरची परिस्थिती आहे. कोणाला जर आम्हाला वाटत असून तुम्हाला काय अशी परिस्थिती नाही राहावा आणि ज्युसर बिसर गिफ्ट करायचं राहावा, तर तुम्ही ज्युसर गिफ्ट करू शकता. क्या बोला तूने? साहेबाची तब्येत दुरुस्त करायची आहे म्हणून हा ज्यूस काढणं सुरू आहे. तर हे अर्धा तास झाला हाच काम करतो. गट आता म्हणजे कसं, आता 2 दिवस झाले ना, वावरात गिवरात नाही गेलो होतो, घरच्या घरी चांगलं नव्हतं वाटत तुले, म्हणून खा, पक्का खा, पण जा. पक्का पे, आणि लवकर दुरुस्त होय ना, होय वावरा. बात तो सही है. सगळेजण माहिती तुमची तब्येतच बिघडत राहते का माहिती तुमच्या नवऱ्याची. मला कोरोना होऊन आहे परमानंट वाला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. झालं, राहू दे. चला बाय बाय. तर अशी गोष्ट आहे, अशी परिस्थिती आहे आमची ज्यूसची. कोणी प्लीज जर ज्युसर देत असाल, ह्या अशा गाडीतून गाळा लागते, म्हणजे पूर्ण टाकायचा पिळाचा, मग त्याने ज्युसर देत असाल तर देऊ शकता गिफ्ट. आमची काहीही मनाई नाही. ऍड्रेस मी सेंड करून देईन. बाय बाय, टाटा.